पाहायची आहे आजची बातमी आज तर पाहत रहा नागराज। आपल्या जीवनाची 60 वर्षे हे कुटुंबाचा विचार न करता मुकुंदराज विद्यालयासाठी व शाळेतील लहान विद्यार्थ्याच्या सेवेसाठी घालवले। मात्र या पुढील काळ त्यांनी आपल्या कुटुंबासाठी व निरोगी आयुष्य यासाठी द्यावा, असे मत श्री पांडुरंग शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अजित बेळकोणे यांनी मुकुंदराज विद्यालयातील कर्मचारी यादव तिगोटे यांच्या सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमावेळी केले। वयोमानानुसार यादव नामदेव तिगोटे हे 30 जून रोजी सेवानिवृत्त झाले। त्याचा शाळेच्या व ग्रामस्थांच्या वतीने यथोचित सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता। यावेळी संस्था अध्यक्ष अजित बेळकोणे, संस्था सचिव रामकृष्ण लोहकरे, गट शिक्षणाधिकारी SP शिंदाळकर, शिक्षण विस्तार अधिकारी SU रोडगे, केंद्र प्रमुख SS साखरे, केंद्रीय मुख्याध्यापक CD गरड, वेळेगावच्या सरपंच नरसाबाई रणदिवे, मुकुंदराज विद्यालयाचे मुख्याध्यापक मनोहर बोडके, सुखावंत गायकवाड यांच्यासह शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक व नागरिक नातलग मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी सुरुवातीला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। यानंतर विद्यार्थिनींनी स्वागत गीत गाऊन उपस्थित सत्कारमूर्ती यादव तिगोटे व मान्यवरांचे स्वागत केले। यानंतर यादव तिगोटे यांचा सपत्नीक सत्कार करून पुढील आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या। स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, इतिहासाचे माता भगिनींनो, आजचा कार्यक्रम म्हणजे सुखदुःखाचा संमिश्र कार्यक्रम आहे। एक बाजू सुखाची आहे, एक बाजू दुःखाची आहे। कारण कळतानापासून ते उतरताच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत एका विशिष्ट चाकोरीमध्ये, एका विशिष्ट सेवेमध्ये गेलेलं आयुष्य वयाच्या 60 नंतर बदलणार आणि पुन्हा दुसऱ्या गोष्टीमध्ये ॲडजस्टमेंट करणं, हे एक वेगळी बाजू आहे। त्या सगळ्यासोबत लागलेला लढा अचानक तोडून जाणं हे दुःखाचं कारण आहे। तर त्याला एक दुसरी सुखाची बाजू की यानंतर आपल्या पारिवारिक संसारामध्ये राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी वेळ मिळतो। बरेचदा आयुष्यामध्ये वाटत राहतं की मला रिटायर झाल्यानंतर हे करायचं आहे, ते करायचं आहे। आयुष्यभर माणूस त्याच विचारात जात असतो। त्याची सुरुवात कुठंतर उद्यापासून तिगोटे मामाच्या आयुष्यात होणार आहे। पण एकीकडे सगळ्यांना सोडण्याचं दुःखही आहे। पण आमच्या शुभेच्छा तिगोटे मामाला कायम राहणार आहेत। आतापर्यंत दिलेली सेवा ही कायम आमच्या स्मरणात राहील, आमच्या सर्व गावकऱ्यांच्या स्मरणात राहील। अशी सेवा तिगोटे मामांनी, गोपाळ मामा, आमच्या सर्व मुकुंदराज विद्यालयाच्या प्रत्येक कर्मचाऱ्यांनी या गावाशी एकनाळ होऊन या संस्थेचा कारभार चालवलेला आहे। सगळ्यांच्या शुभेच्छा आहेतच। तरी मी संस्थेच्या वतीनं, आमच्या परिवाराच्या वतीनं, गावकऱ्याच्या वतीनं तिगोटे मामाला, त्यांच्या परिवाराला, सगळ्यांना पुढील आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा देतो आणि ईश्वर त्यांना दीर्घायुष्य, सुंदर आयुष्य आणि त्यांच्या स्वप्नाची पूर्तता करो एवढी मी ईश्वर